आहे। तर बघा याच्या अगोदरच्या क्लासमध्ये, याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे जे थ्रेड आहे याची माहिती दिलेली आहे, कुठल्या ब्रँडचे वापरायचे, कसे वापरायचे। तर याच्या अगोदरच्या क्लासमध्ये मी तुम्हाला याची माहिती दिलेली आहे। तर बघा आपल्याला पॉलिस्टर थ्रेड यूज करायचा आहे। आता हे वेगवेगळे ब्रँडचे असतात, सनचे असतात, मूनचे असतात, अजून खूप सारे ब्रँडचे हे थ्रेड जे आहे ते उपलब्ध आहे। तर आज मी तुम्हाला याच्यामध्ये याची गाठ कशी द्यायची हे शिकवणार आहे। अतिशय सोपी पद्धत आहे गाठ देण्याची। तर बघा अशा प्रकारे थ्रेड घ्यायचा आहे आणि हे बघा आता आपला हा जो अंगठ्या शेजारचा बोट आहे याला अशा पद्धतीने हा थ्रेड जो आहे ना, हा अशा पद्धतीने गोल 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 हे बघा अशा प्रकारे 7 ते 8 वेळा अशा प्रकारे गोल गोल फिरवून घ्यायचं। अशा प्रकारे गोल गोल फिरवून घेतल्यानंतर आपला हा जो अंगठा आहे हा याच्यावरती अशा प्रकारे थोडंसं प्रेस करायचा आहे। बघा अशा प्रकारे प्रेस केल्यानंतर हे बघा आता हा बोट खाली घेतला आणि हा अंगठा वरती घेतला आणि अशा प्रकारे दोन्ही बोटामध्ये फिरवलं। या बोटाने हा थ्रेड ओढून घेतला अशा प्रकारे आणि या 2 बोटामध्ये पकडून अशा प्रकारे बघा अशा पद्धतीने याची गाठ बसते। खूप सोपी पद्धत आहे गाठ बसवण्याची। याच्या अगोदर मी तुम्हाला जरीच्या थ्रेडची कशी गाठ द्यायची आहे ते पण शिकवलेलं आहे। आज मी तुम्हाला साध्या थ्रेडची कशा प्रकारे गाठ द्यायची हे पण शिकवलेलं आहे आणि अशा प्रकारे हे आपल्या बोटामध्ये अडकून आपल्याला वर्क करायला चालू करायचं आहे। आता वर्क कसं करायचं ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर मग परत भेटूयात, तोपर्यंत धन्यवाद।